हाय हॅलो नमस्कार. आज चाललेलो आहे आम्ही सर्वजण कृषी प्रदर्शन 2025चे कृषी हे पाहण्यासाठी बारामती येथे शारदानगरमध्ये. चला पाहू शकता कशा पद्धतीचं ट्रॅफिक झालेलं आहे आता सध्याला इथे. हा सर्व शेतकरी वर्ग आलेला आहे कृषी पाहण्यासाठी. लांबपर्यंत गाड्यांचीच लाईन पाहू शकता तुम्ही. 3 किलोमीटर ट्रॅफिक आहे. पंधरा ते 20 मिनिट गर्दीमधून ट्रॅफिकमध्ये चालत आम्ही फायनली तिकीट काउंटरपाशी आलेलो आहे व आता तिकीट घेत आहे. तिकीट घेऊन झालेलं आहे व आता पुढे आम्ही कमानीपाशी आलेलो आहे. कृषिक 2025 भारतातील सर्वात मोठे प्रात्यक्षिक स्वरूपाचे कृषी प्रदर्शन हे आहे. तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने गर्दी आहे गेटच्या पुढे. व हे गेट आहे कृषी प्रदर्शनचं KVKचं, जे कृषी विज्ञान केंद्र बारामतीचं हे गेट आहे. सुजित जाधव यांनी मुख्य गेट जवळ यावे. सुजित जाधव. आणि आपल्या शेतात जर हे AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान आपल्या शेतात वापरायचे असेल तर आमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करा. ते तुम्हाला त्या संदर्भात अधिक माहिती देतील. भविष्यातील शेती तंत्रज्ञान प्रात्यक्षिक आत्ता पाहण्यासाठी आपण चाललेलो आहे. हा जो पहिला स्टॉल आहे तो कृषी विज्ञान केंद्र बारामती यांचा स्टॉल आहे. याच्यामध्ये तुम्हाला वनस्पतींची इन्फॉर्मेशन भेटेल. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर इथं एक तलाव दिसतो. तलाव परत हे शेवंतीची झाडं आहेत. ह्या तलावामध्ये त्यांनी खेकडा पालन व मोती उत्पादन कसे करायचे ह्याचे ट्रेनिंग ठेवलेले आहे. हे खेकड्याचं आहे. खेकड्याच्या जाती आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या व मोती आहेत. त्याचं इथे मार्गदर्शन केले जात होते व रजिस्ट्रेशन केले जात होते. ज्यांना कुणाला खेकडा उत्पादन करायचं आणि मोती उत्पादन करायचं त्यांनी इथे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं होतं. त्यानंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला सूर्यफुलाची बाग दिसेल. यामध्ये सुद्धा सूर्यफुलाच्या खूप व्हरायटीज आहेत. येलो कलरचा, एक रेड कलरचा. रंगीबेरंगी फुलांच्या व्हरायटीज तुम्हाला इथे पाहण्यात येतील. तुम्ही पाहू शकता रंगीबेरंगी फुले आहेत. तसेच टॅमॅटोचे सुद्धा उत्पादन इथे केलेले आहेत. टॅमॅटो, भोपळा. दौड काय करता रे. कृषी प्रदर्शन मधला भोपळा आहे. बारा महिने पीक माती विना शेती कमी पाण्याचा वापर करून हे जे प्रोजेक्ट आहे तो हा बनवला जातो. हे वनस्पती ड्रायफ्रूट सारखं अशा पद्धतीने जे रूट्स असतात आणि माती विना शेती अशा पद्धतीने असतं. थँक्यू. एक किती पाणी लागतं तरी ह्याला? ह्याच्यासाठी पाणी किती लागतं साधारण? हा हा ओके. जेवढी कॅपॅसिटी वॉटर करण्याची तेवढं पाणी एकदाच ठेवायचं. ते कंटिन्यू रिसायकल होतं. आणि किती दिवसांनी बदलायचं पाणी? तेच रिसायकल होतं. रिसायकल होतं. आणि हे जे आहे वन टाइम वनच वनच ओके. हा. जर सॅलड, बर्गर, पिझ्झा मध्ये हे यूज करू शकतो. एक्झॉटिक व्हेजिटेबल त्याच्या व्हरायटी वेगवेगळ्या. थँक्यू. शेवंतीच्या जाती पाहू शकता तुम्ही किती प्रकारच्या आहेत. व्हाईट आहे. आपण सध्याला मार्केटमध्ये फक्त व्हाईट आणि येलो कलरची पाहतो. पण इथे मेघालयन ऑरेंज आहे,
शेवंती इंडिका पिंक आहे, शेवंती कल्पतरू प्लस आहे, पिंक कलरची शेवंती पण आहे. तुम्ही पिंक कलरची कधी पाहिली नसाल, तिकडे पाहू शकता पिंक कलरची सुद्धा शेवंती आहे. हे पहा पिंक कलरची शेवंती. त्या साईडला रेड साईडची सुद्धा शेवंती आहे. रेड येलो आहे. खूप प्रकारचे व्हरायटीज पाहायला भेटते तुम्हाला इथे. हे ग्रीन कलरची शेवंती तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीची आहे. हे जे पाहताय तुम्ही ते चिया सीडचं आहे. आपण चिया सीड ओनली ऐकलं आहे, कधी कंटिन्यू ऐकतच आलेलो आहे, पण आज लाईव्ह वनस्पती पाहू शकता. हे बघा चिया सीडचं चिया बी, जे आता सध्याला लेटेस्टला खूप फॉर्ममध्ये आहे चिया सीड. हे जे वनस्पती आहे ते झाडूची वनस्पती आहे, ह्याच्यापासून झाडू बनवलं जातं. व एक युनिक आयडिया पाहिली तर हे पाहू शकता, शेताच्या मधोमध एक टँक बनवून त्याच्यामध्ये मत्स्यपालन सुद्धा तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने पाहू शकता कशा पद्धतीचे मासे आहेत. हे दोन्ही साईडनी शेती व मधोमध मत्स्यपालनची शेती. AI सोबत ऊस शेती, कृषी क्षेत्रातील पुढील क्रांती. चला तर पाहूयात आता AI कृषी, जे आत्ताला फॉर्म मध्ये आहे व सर्व लोक पाहण्यासाठी येत आहेत. हे AI काम कसं करतं? AI काय करतं, डिव्हाइस असते फायलोचं, समजा कैरो नावाचं डिव्हाइस आहे. तर याच्यामध्ये वेगवेगळे टूल्स आहेत, डिव्हाइस आहेत. याच्यामध्ये डायरेक्ट प्लॉटमध्ये त्या डिव्हाइसचं इन्स्टॉलेशन केलं जातं आणि याच्यामध्ये वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, याच्यामध्ये पडणारा पाऊस आणि हे जे आहे एअर टेम्परेचर, एअर ह्युमिडिटी, एअर प्रेशर याच्यामध्ये मोजलं जातो. हे जे आहे हे पानाचा ओलावा, पान ओला आहे का पान कोरडा आहे हे याच्याद्वारे बघितलं जातं. आणि हे जे सर्व आहे याला इलेक्ट्रिसिटीची गरज नाही आहे. हे जे सोलार पॅनल आहे त्या सोलार पॅनलवरती सर्वांचं कामकाज चालू राहतं. हे जे डेटा आहे हा सिम कार्ड याच्यामध्ये एक इन्स्टॉल आपण केलेला असतो. त्याच्याद्वारे सर्व डेटा हा सर्व्हरला पाठवला जातो. आणि जो AI म्हणतो आपण, AI म्हणजे अल्गोरिदम्स आणि मॉडेल्स आपल्या ॲग्रोनॉमिस्ट किंवा आपल्या सायंटिस्ट लोकांच्याकडून ते सेट केलेले असतात. त्याच्यामध्ये मग ते क्रॉप वाईज आणि वेळा वातावरणाच्या ह्याच्यानुसार कोणता रोग येणार, कोणती कीड येणार याचा फोरकास्ट तुम्हाला मिनिमम 4 to 5 डेज प्रायर, म्हणजे 4-5 दिवस अगोदर म्हणजे मुळामध्ये नेमकं पाणी किती आहे, बरोबर. आणि एक सिंपल आपलं गाडवा असतं, गाडीचं जसं स्पीडामीटर असतं त्या पद्धतीनं हिरव्यामध्ये असतं पहिला काटा, पाणी दिल्यानंतर म्हणजे भरपूर पाणी आहे. त्याच्यानंतर तो येलोमध्ये जातो, पिवळा म्हणजे वापसा परिस्थिती आहे आपल्याला पाणी द्यायची गरज आहे. त्याच्यानंतर तो लालमध्ये जातो, सर्व सेन्सर्स कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे ते आपले इंजिनियर येतात, ते पहिल्यांदा अगोदर सर्वे करतात आणि जागा लोकेशन फायनल केलं जातं. आपले इंजिनियर हे सेन्सर जमिनीच्या आत इन्स्टॉल करतात आणि हे सेन्सर जमिनीच्या वरती जातात. हे 1.5 किलोमीटरचा एरिया कव्हर करतं आणि पाण्याचा एका प्लॉटला 1 लागतं. हो, 1.5 ते 2 एकराचं एका प्लॉटला पाण्याचं युनिट लागतं. आणि हे जे वेदर स्टेशन आहे, वेदर स्टेशन तुम्हाला रोगकिडीची माहिती देते. ते तुमचं 1.5 किलोमीटर पूर्ण टोटल युनिट घेतलं तर 40,000 रुपये. पाण्याचं युनिट सेपरेट जर घेतलं तर नवीन येणार आहे 10,000 रुपये. आपण त्यात कुठलं पीक घेऊ शकतो. फायदा उपयुक्त घटकांची कोणत्या पिकाची निवड वापरणारे पाण्याचे आरवाने कशा पद्धतीने पीएच किती आहे, त्याचा AC किती आहे. हो साहेब, मॅट कशाला टाकली होती? लोक माती जास्त हे होते ना म्हणून टाकले होते. ही आता तेच सांग.
त्याचं फक्त तणासाठी पण टाकलं. नुकसानच शेवटी आत घुसून आज ते पुढे तसेच चालत आल्यानंतर आम्हाला कृषी विज्ञान केंद्राची मेन बिल्डिंग दिसते. तिथे कृषक म्हणून लिहिलेला बोर्ड आहे. तर तिथे पाहण्यासाठी, फोटो काढण्यासाठी किती गर्दी झालेली आहे तुम्ही पाहू शकता. पुढे आता तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीचं डेकोरेशन आहे व फुलभाज्या आहेत. येथे तुम्हाला वेगवेगळ्या भाज्यांचे प्लॉट पाहण्यासाठी भेटतील. तसेच पुढं आल्यानंतर ह्या बिल्डिंगमधनं असंच पुढे जायचं आहे. एक त्या ज्या सर्कलला राऊंड मारून जायचं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला भाजीपालासुद्धा बघायला भेटतो वेगवेगळ्या व्हरायटींचा. तर पाहू शकता तुम्ही. व चालत राहायचं आहे आपल्याला. कृषी विज्ञान केंद्र KVK कृषी हे पाहायचं आहे आपल्याला आज टोटली. इथे ज्येष्ठ नागरिकांना ज्यांचे पाय दुखून आलेले आहेत चालून, त्यांना बसण्यासाठी सिटिंग व्यवस्थासुद्धा केलेली आहे. एवढी लोकांची गर्दी बघून असं वाटते काय लोक पंढरपूरच्या वारीला जातात तसं ही लोक कृषीच्या वारीला चाललेले आहेत. सगळे शेतीच्या नवीन नवीन अभ्यास करून माहिती घेण्यासाठी, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी निघालेले आहेत. जशी वारीला लोक जातात, कृषी वारी चाललेली आहे आपली 2025 कृषी बारा. थोडे अंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला पॉली हाऊस दिसतील. पॉली हाऊसमध्ये सुद्धा फुलशेती केली जाते. पाहू शकता पॉली हाऊसमधील फुलशेती, ऑर्किडची फुलशेती आहे ती. फुलशेती पाहून झाल्यानंतर, पॉली हाऊस पाहून झाल्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला कंपन्याचे वेगवेगळे प्लॉट दिसतील. येथे तुम्हाला एक टँक दिसेल मोठा, जो शेततळ आहे. शेततळं बोलतात. हे शेततळं आहे मोठ्या प्रमाणात. शेततळं आणि ह्या साईडला सुद्धा मोठे शेततळं आहे. त्याच्यावरती जाण्याची परवानगी नाही आता सध्याला. बगर, हिरवा सामा वगैरे कडधान्य शेती, हे जे आहे ते मिलट्स, जे कडधान्य मिलट्स आहेत त्याचे वनस्पती झाडे आहेत. पाहू शकता तुम्ही मिलटचे झाडं. हे खूप असं डेकोरेशन मस्त केलेलं आहे. हे पूर्वीच्या काळी कशा पद्धतीचे दळण केलं जायचं, मळणी, पीक काढल्यानंतर मळणी, त्याच्यानंतर पाकडणीनंतर धान्य काढणे, धान्य काढण्यानंतर चाळणे, बळडणे, अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही. सगळं सेटअपच तयार केलेला आहे. आणि ते जे धान्य येतात कडधान्य, त्याचे भाकरी बनवले जाते, घरातला संसार केला जातो. ते पाहू शकता तुम्ही. यांनी एक प्रोजेक्ट सुद्धा दाखवलेला आहे याच्यामध्ये, की हे जे मिलट्स आहेत त्या साईडला दाखवलेलं आहे. त्या मिलट्सपासून, कडधान्यांपासून पापड कसे बनवायचे. पापड आत्ताच्या महिला पापड बनवतात कडधान्यांचे ह्याचे, तर ते पापडाचं प्रोजेक्ट त्यांनी दाखवलेलं आहे. हे बघू शकता. हे पापड बनवले त्यांनी. पापड बनवून विक्रीसाठी मग त्याच्यापासून यांनी एक मार्केटिंग इंडस्ट्रीज तयार केलेली आहे. खूप मस्त असं सेटअप तयार करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तुम्ही दोघं बरा इथं उभं राहा. मजबूर चांगलं त्यांचं चाल. लक्षात आहे का?
हे बघा वॉटरमेलन कलिंगड. कलिंगडामध्ये पण वेगवेगळ्या जातीचे कलिंगड ठेवले त्यांनी. 1 2 3 जाती, 4 जाती. हा भोपळा पंपकिन त्याच्यामध्ये 2 जात आहे. हा सीडलेस हे टरबूज आहे. हे इंद्रजित जातीचं पंपकिन, हे बलवंत जातीचं, हे सूर्या. हा तो मोठा बाय पंपकिन मोठा बाय म्हटलं काय आठवतंय. ॲशगार्ड म्हणजे कोहळा. ही कॅप्सिकम कोहळा. हा जो कोहळा आहे हा आयुर्वेदिक सुद्धा आहे. आयुर्वेदिक शिमला मिरची. हे तोडकाची भाजी करायची उद्या, आज घेऊन जायची. करेला बोलत जावा भाऊ. मिरची लागवड केलेली आहे. बघू शकता किती भरघोस प्रमाणात मिरचीचं उत्पादन आलेलं आहे. लांब लाल दिवाळीला दिवा लावतो तसं इथं कारल्यांचे दिवे आलेले प्रमाणे दिसत आहे. किती एकदम सुंदर प्रमाणात आलेले आहेत कारले. थोडी सफेद कारली पण आहे. 2 प्रकारात कारले. आपण हिरवे कारले बघितले आहे, आता हे नवीन सफेद कारले मी बघितले आहे ना. खराब झाली पिवळी कळी. सफेद कारले सफेद आहे. टेस्टमध्ये काय फरक पडतो? हो, हे एकदम म्हणजे थोडीच लागतं. हे फटाकड्याची माळ नसून लवंगी मिरचीची माळ आहे. जो आपण लवंगी फटाकडा म्हणतो सेम तशी दिसते लवंगी मिरचीची माळ. पाहू शकता कणीस केवढं मोठं आहे. साधारण किती फुटाचं कणीस असेल? 1 फुटाचं. यांनी म्हणजे 2 प्लॉट बनवलेले आहेत. हे एक ह्यांच्या केमिकलने बनवलेला प्लॉट आहे. हा जो प्लॉट आहे ना शिवम, हा त्यांच्या केमिकलने बनवलेला हा प्लॉट. आणि हा साईडचा प्लॉट आहे का, हा बिना केमिकलचा प्लॉट आहे. म्हणजे त्यांनी हा डिफरन्स दाखवला की आमचं केमिकल जर वापरलं नाही तर तुमचं पीक कसं येईल, आणि जर आमचं खत वापरलं तर तुमचं पीक किती जोमात येईल हे त्यांनी दाखवण्याचा कंपन्यांनी हा प्रयत्न केलेला आहे. हे काय आलेले आहे त्यांनी सर्वच प्लॉट असे बनवलेले आहेत. एक त्यांच्या फर्टिलायझरचा आणि एक विदाउट फर्टिलायझरचा. आता ह्याच्यामध्ये पण हा त्यांच्या फर्टिलायझरचा दिसतोय आणि तो जो आहे तो विदाउट फर्टिलायझर दिसतोय. शुगर बीट. एक विचार करतो का बॅची नुसतं एवढं योग्य एक बरं झाली त्यांची. महिनाभर जाईल. भोपळा खायचा, महिनाभर खायचा. भोपळा खा आणि भोपळ्यागत हाईट वाढवा. लांबड बना भोपळा खाऊन. हे बघा लांब माणसाने भोपळा खाल्लेला. या लांब माणसाने सुद्धा हाच भोपळा खाल्लेला आहे. हे आहे गोकुल गावरान बीज बँक. फक्त देशी गावरान बिया. हे पाहू शकता भोपळे तुम्ही, गावरान बियांचे भोपळे. हे जे नष्ट होत चाललेली आहे आपली देशी बियाणे, त्यांचा हा संच केलेला आहे. हा स्टॉल आहे त्यांचा.
अपने का है ਉਹ ਵੇਖੀ ਉੱਤੇ ਉਹ ਕੇਲੇ ਜਿਹੇ ਨੂੰ ਹੱਥ ਲੱਗ ਗਿਆ ਕੀ ਆ किती प्रकारचे बियाणे आहेत आपल्याकडे? न्यूझीलैंड च 3 नंबर ते का किती? 300 ते 400 प्रकारचे बियाणे आहेत का? लाल माठ, मेथी, हिरवा माठ, तांदूळ. हे असं का कणस वाळून गेलेले आहेत? या साईडला ट्रिपचा प्लॉट आहे, स्काय ट्रिपचा जो कंपन्याचा प्लॉट आहे. हे मला समजलं नाही की कणस का वाळून गेलेले आहेत असे का पाकळांसाठी ठेवले ते अजून मला काही समजलेलं नाही. पण हे ऊस पिकाचे ताण कीड नियंत्रण आहे इथे. आता आम्ही जात आहोत शेती मशिनरी व अवजारे पाहण्यासाठी. सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. आपल्या फळबागेच्या निर्दोष उत्पादनासाठी वापरा वडीराजा हाऊस चॉईस ऑफ रोटेशन इंडिया नंबर 1 क्वालिटी ब्रँड गोलगास पॅकिंगचं हे मशीन आहे. मोठं पाहू शकता किती मोठं आहे हे पॅकिंग मशीन. आणि ते जे आहे शेतीसाठी लागणारे बाकी मशिनरी आहेत सर्व प्रकारच्या. या साईडला फवारणीसाठीचे जे इन्स्ट्रुमेंट आहे शेतकऱ्यांना जे इम्पॉर्टंट आहे ते सर्व प्रकारचे इन्स्ट्रुमेंट इथे आहेत. पाहू शकता तुम्ही. नांगरणे, ट्रॅक्टर, फवारणी यंत्र आहे नांगरणीचं. हे जे आहे मिशन ते शेतामध्ये ऊस फवारणीसाठी वापरलं जातं. म्हणजे जे मोठी झाडं असतात ना, बाग आहे डाळिंबाची बाग आहे, त्यात कसं आपल्याला हाताने फवारणी करावं लागते. तर ह्या मिशनीच्या सहाय्याने पण फवारणी करता येते. हे सगळं पंख लांब होते त्याचे. हे मिनी गहू काढण्याचं मिशन आहे. कापूस काढण्याचं आहे, कापूस. आणि हे जे आहे ते ऊस तोडणीसाठीच आहे. पूर्ण ऊस कट होतो, बॅक साईडने ते ट्रॉलीमध्ये कन्व्हर्टिंग होतं. पाहू शकता किती मोठे आहे इन्स्ट्रुमेंट आहेत. हे जे आहे मिशन ते मुळगासचे आहे. मुळगासचे पॅकिंग करण्यासाठीचे मशीन आहे. पुढे पाहू शकता. मैदानामध्ये एकाच वेळी आहे कमांडो जिम करणारा रेडा आणि हिरा आणि सोन्या यांची देखणी बैल जोडी. संपर्क सेंटर ऑफ एक्सलन्स संपर्क क्रमांक 74983672 74983672. एक कोटीचा हा रेडा आहे. तो रॅम्प करते, जिम करणार रेडा असं ह्या रेड्याचं नाव आहे. आता सध्याला ह्या रेड्याचा रॅम्प वॉक चाललेला आहे. पाहू शकता रॅम्प वॉक. पत्ता माळेगाव बुद्रुक अतिशय शांतपणे वावरतायत. कोंबड्या करण्यासाठी त्यांना ऊर्जा भेटावी म्हणून घरगुती उद्योगासाठी खूप कमी जागेमध्ये करण्यासारखा हा प्रोजेक्ट आहे. भेट द्यावी सर्वांना विनंती. चला तर पुढे आता जाऊन भीमतडी जत्रा पाहूयात. भीमतडी जत्रेमध्ये जेवणाचा आस्वाद घेऊयात. भीमतडी पाहू शकता. हे
जमतडी जत्रेमधील खाण्याचे स्टॉल आहेत सर्व, म्हणजे जे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आलेले लोक आहेत त्या सर्व लोकांसाठी खाण्याचे फूड स्टॉल इथे आहेत. साधारण 50 स्टॉल असते नाही खाण्याचे. इथे व्हेज नॉनव्हेज सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ लोकांना भेटतात. पाहू शकता एक किती सुंदर अशी नारळाची बाग आहे. रेशीम उद्योग आहे ना हा. कशा पद्धतीचा आहे हे रेशमाचे अंडे, हे अंडे हॅलो हंकी पंकी हनी बनी हे आहे हनी बीचं हनी बी स्टेशन. ज्याचं तुम्हाला मध कसं तयार करायचं, मधमाशा पालन हे इथं शिकवलं जातं. पाहू शकता माझं सगळ्या त्या आहेत खाण्याच्या. शेतीचे प्रात्यक्षिके पाहून झाले. आता पुढे आपण जाऊन स्टॉल पाहूयात. चलत आता पुढच्या भागामध्ये आपण स्टॉल पाहूयात. जे स्टॉल आहेत ते पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल कशाचे स्टॉल आहेत ते. हा कृषी तंत्रज्ञान विभाग आहे. येथे कृषीसाठी लागणारे तंत्रज्ञानाचे किंवा फर्टिलायझर औषधांचा वापर कसा करायचा ह्याची इन्फॉर्मेशन भेटते व ते प्रोडक्ट सेलसाठी आहे. तसेच ड्रोनसुद्धा येथे सेलिंगसाठी आहे. ते लाल केळी आहेत, 12 ते 15 महिन्याचे केळी आहेत. पहिले मी पाहिले असतील तुम्ही सुद्धा, आणि मी सुद्धा पहिले पाहत आहे. सरग्या की चिवडा, बिस्किट, 50 रुपये सर्व मिलेटचे प्रोडक्ट आहेत.
हे पाहू शकता तुम्ही कापूस गोळा करण्याची मशीन. त्यामध्ये कापूस गोळा केला जातो. ही 6 व्होल्टच्या चालणारी निर्भूळ शेगडी आहे. त्याच्यामध्ये 6 व्होल्टची ड्राय बॅटरी आहे चार्जिंगची. त्याच्यामध्ये फ्लोअरमध्ये चालणारा फॅन आहे. कंटिन्यू हवा फ्लो करत राहणार आहे. त्याच्यामध्ये लाकूड वापरा, कोळसा वापरा, दगडी कोळसा वापरा, कंटिन्यू पेटत राहणार आहे, दूर होणार नाहीये. चार्जेबल बॅटरी असल्यामुळे 5 तासाचं चार्जिंग 10 ते 12 तास बॅकअप देणार आहे. आणि तुम्हाला चार्जिंगची कॉर्ड वगैरे सगळी दिलेली असते. त्यातला कुठलाच रिपेअर न होण्यासारखा साधा मिक्सरवाला तुम्हाला हे रिपेअर करून देणार आहे. 6 व्होल्टची ड्राय बॅटरी इझिली मिळून जाते. 6 महिन्यानंतर तुम्ही चेंज करू शकता. 3 वर्षाची लाईफ राहते याला. आपल्याला कुठे भेटेल मशीन? लोणंदचं आहे प्रोडक्ट. हे तुम्हाला ऑनलाईन मिळून जाते. आपल्याला घरपोच ऑल महाराष्ट्र फ्री डिलिव्हरी आहे. संगमनेर नंबर याच्यावर दिलेले आहेत. त्या नंबरवर तुम्ही 300 रुपये देऊन बुक करू शकताय. घरपोच फ्री डिलिव्हरी आहे. भेटूयात पुन्हा पुढच्या वर्षी 15 जानेवारी ते 19 जानेवारी 2026 मध्ये कृषकमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. भेटूयात पुन्हा. बाय.